आपल्या घरात हाल सोसतो मराठी, असे कित्येक खेळ पाहतो मराठी, शेवटी मध्यात तख्त फोडतो मराठी, मी मराठी, माझ्या रक्तात मराठी आणि माय मराठी। मित्रांनो, मुंबई मधली कल्याण मधली ही घटना, कल्याण मध्ये असलेले हाय प्रोफाईल बिल्डिंग मध्ये ही घटना घडलेली आहे। दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आहे। या वादाचं कारण मित्रांनो फक्त दारावर धूप लावलं त्यासाठी हा वाद घडलेला आहे। आणि जो परप्रांतीय कुटुंब होतो तो परप्रांतीय कुटुंबाने असं बोललेलं आहे की मराठी माणूस हा अत्यंत घाणेरडा आहे, तो मांस खातो आणि या सोसायटीमध्ये मराठी माणसाची राहायची लायकी नाही। मित्रांनो, शेजाऱ्यांनी घराबाहेर धूप लावला म्हणून शुक्ला कुटुंब अत्यंत चिडला। तो घराबाहेर आला, त्यानंतर तो असा बोलू लागला की मराठी माणूस हा अत्यंत घाणेरडा आहे, तो मांस खातो आणि या सोसायटीमध्ये राहायची मराठी माणसाची लायकी नाही, असं तो शेजारीला बोलू लागला। त्यानंतर या सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबाने ऐकली। मग देशमुख कुटुंबाने या वादामध्ये मध्यस्थी घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कशाला मराठी माणसाला अशा प्रकारे बोलता, वाद तुमच्या दोघांमध्ये, तर मराठी माणसाचं नाव कशाला घेता। त्यानंतर शुक्ला कुटुंब पेटला आणि तो बोलू लागला की तुम्ही सगळे मराठी माणसं एकत्र आहात, तुमच्या एका माणसाला बोललो तुम्ही सगळे माणसं अंगावर धावून येतात। त्यामुळे देशमुख कुटुंब आणि शुक्ला कुटुंब दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर शुक्ला कुटुंबाचा मुलगा होता, त्यांनी बाहेरून गावगुंड बोलवले। त्यानंतर देशमुख कुटुंबावर हल्ला चढवला। त्यानंतर देशमुख कुटुंबाचे डोकं फोडले, त्यांच्यावर सायकल टाकले, लोखंडी रॉड काढले, त्यांच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली। अत्यंत एकदम घृणास्पद पद्य त्या लोकांनी केलं आणि हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो की त्यांनी अशा प्रकारे एवढ्या छोट्या कारणासाठी एवढा मोठा वाद पेटवला। मित्रांनो, या सर्व गोष्टी बघून मला कवी सुरेश भट यांची एक कविता आठवते। आपल्या घरात हाल सोसतो मराठी, असे कित्येक खेळ पाहतो मराठी, शेवटी मध्यात तख्त फोडतो मराठी, मी मराठी, माझ्या रक्तात मराठी आणि माय मराठी। अरे, महाराष्ट्रामध्ये कित्येक परप्रांतीयाला आपण पोचतोय आणि तोच परप्रांतीय जर मराठी माणसाची लायकी करत असेल तर मराठी माणूस गप कसं काय बसेल। छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी बाणा जपण्यासाठी कित्येक युद्ध केले, लढले आणि आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत। आम्ही हा अपमान सहन करणार नाही। जो कोणी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषा या मराठी माणसाची लायकी काढली त्याची या महाराष्ट्रामध्ये राहण्याची लायकी नाही। चला मित्रांनो, आपण आपला मराठी बाणा जपूया। चला मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे विचार सुद्धा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता आपण पुन्हा भेटू।